मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे, दहशतवादीच राहुल गांधींना मतदान करतात असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. नितेश राणेंनी केलेल्या विधानावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं विधान वैयक्तिक आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय. तर मंत्री नितेश राणेंनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात बावनकुळे बोलत होते. काँग्रेसच्या बाजूनं मतदान करणाऱ्यांना नितेश राणे दहशतवादी म्हणतात असा पलटवार काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केलाय. तर नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचं लोंढेंनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. रोहित पवारांनी ट्रोलिंगसाठी एक टोळी नेमली असून त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर 4 सायबर गुन्हे दाखल आहेत असा आरोपही चाकणकर यांनी केलाय. कोकणातील रिफायनरीबाबत विरोधकांनी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे असा सल्ला आमदार दीपक केसरकर यांनी दिला. जर ही ग्रीन रिफायनरी होणार असेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे आणि ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं केसरकरांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदी बागेत जाऊन चेतन तुपेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा भेटीनंतर तुपे यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी भेट घेतल्याचं तुपे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या राजगुरुनगर हत्याकांडाच्या निषेधार्थ सांगलीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त गोसावी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. दरम्यान आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बीपीएससीच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ डाव्या पक्षांकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. पुनर्परीक्षेची मागणी करत विद्यार्थ्यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली आहे. बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक राजकारण करतायत अशी टीका मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचं भुसे यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी याचिका दाखल केली आहे. बीडची घटना महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं. आरोपींची संपत्ती जप्त करून चालणार नसल्याचं आठवलेंनी म्हटलंय. तर आरोपींना पकडायला वेळ लागतो ही चांगली बाब नाही असंही आठवले म्हणाले आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तपासात कुठेही चूक होऊ नये यासाठी फडणवीसांचं लक्ष आहे. तसंच यासाठी फडणवीसांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे असंही त्यांनी म्हटलंय. बीडच्या घटनेवरून किशोरी पेडणेकरांनी भाजपला टोला लगावलाय. बीडमध्ये आधी महाजन, मुंडे आणि आता पंकजा आणि धनंजय मुंडे यांचीच सत्ता आहे. सुरेश धस हे सुद्धा भाजपचे आमदार आहेत. हा भाजपमधला अंतर्गत स्फोट असल्याचं पेडणेकर म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात चळवळ उभी राहतीये असंही त्यांनी म्हटलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दमानी यांचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. बुलढाण्यामधील सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय. संतोष देशमुखांच्या मुलीनंही या मोर्चात सहभाग घेतलाय. अलिबाग तालुक्यात रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची फेरारी आलिशान कार वाळूमध्ये रुतल्याचा प्रकार समोर आला. ही कार बैलगाडीनं ओढून बाहेर काढावी लागली. रायगड पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास बंदी केली असून असा प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिलेत. तरी देखील समुद्रकिनारी अनेक गाड्या फिरताना दिसत आहेत. चंद्रपूरमध्ये रस्त्यांवर सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. अशा फटाकेबाजांवर कारवाई करत 65 प्रकरणामध्ये पोलिसांनी सायलेन्सर्स काढून घेतले. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर टोकदार लोखंडी पत्रा पडल्यानं त्यावरून जाणारे 50 ते 60 वाहनं एकाच वेळी पंक्चर झाले. याची माहिती मिळताच मार्गावरच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील पत्रा काढून वाहतूक सुरळीत केलेली आहे. अशा पद्धतीनं वाहनं पंक्चर करून लुटण्याच्या घटना याआधी घडल्यामुळे प्रवाशांनी देखील सुरक्षेची मागणी केली.
जळगावात अवैध वाळू चोरी विरोधात पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासन आक्रमक झाले. अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आहे. या कारवाईत एकाच रात्रीत तब्बल 64 ट्रॅक्टर्स, 17 डंपर, 4 जेसीबी यांच्यासह हजारो ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जालन्यात चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला अडवून 12 लाख रुपये लंपास केलेत. या प्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 5 जणांना जेरबंद केलं. त्याचबरोबर या 5 आरोपींकडून 6.5 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. बदलापूरच्या स्कायवॉकवरचे दिवे बंद आहेत. महिनाभरापासून हे दिवे बंद असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असा नागरिकांचा आरोप आहे. दिवे बंद असल्यानं चोरट्यांचा वावरही वाढलाय. दरम्यान पालिकेनं तत्काळ दिवे सुरू करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे. यावेळी भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. कोल्हापुरातील सानिया सापळे राष्ट्रीय 3 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सानियानं 2 सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. तर 50 मीटर 3 पोझिशन टीममध्ये 1 सुवर्ण पदक पटकावलं. तसंच ज्युनियर सिव्हिलियन टीममध्ये रौप्य पदक पटकावलं. दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी आप नेते अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे. पुरोहितांसाठी मानधन योजना सुरू करण्यात येणार आहे. पुरोहितांना आप सरकार दरमहा 18,000 रुपये देणार आहे. युपीच्या संभलमधील मशिदीसमोर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला. कश्यप समाजाच्या लोकांनी याबाबतचं निवेदन दिलंय. 1978च्या दंगलीनंतर मंदिरांवर अतिक्रमण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हिमाचल काश्मीरसह उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. काश्मीरमधील अनेक भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद आहेत. तर दुसरीकडे पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. युगांडामधील लहान मुलांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोळीबाराच्या घटनेची पुनरावृत्ती केली. मुलांच्या या अभिनयावर ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.